राष्ट्र प्रथम या भावनेतून आणि पारदर्शक लोककल्याणकारी व्यवस्थापनाची दिशा देणाऱ्या उद्देशाने ग्रामायण एनजीओ फोरम सेवा संस्थेचे सेवा संस्थांसाठी मुक्त व्यासपीठ तयार करण्यात आले आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे खामला पांडे लेआउट येथील दत्ताजी डिडोलकर सभागृहात समाजात परिवर्तन घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नागपूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत विदर्भातील विविध भागातून जवळपास 40 सेवा संस्था सहभागी झाल्या होत्या। गडचिरोली, ब्रह्मपुरी, चंद्रपूरसह नागपूर शहरातील व परिसरातील संस्थांचा सहभाग लक्षणीय होता। या संस्थांनी समाज परिवर्तन, एनजीओ सक्षमीकरण आणि पारदर्शक कामकाजाच्या दिशेने आपले अनुभव व विचार मांडले। सामाजिक क्षेत्रात विशेषतः CSR प्रकल्पांसोबत कार्य करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन करणे हा होता। अनेक संस्था या प्रकल्पांमध्ये सहभागी असताना त्यांना प्रत्यक्ष काम करताना विविध अडचणी व समस्या जाणवतात। या अडचणींचा सखोल आढावा घेऊन त्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्न कार्यशाळेत करण्यात आला। अनेक सहभागी संस्थांना CSR संदर्भातील माहिती अपुरी किंवा उपलब्ध नव्हती। ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले। भविष्यातही अशाच कार्यशाळांद्वारे संस्थांना सशक्त बनवण्याचा उपक्रम सुरू राहील अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली। ग्रामायण ही संस्था एनजीओ म्हणून काम न करता इतर सेवा संस्थांना सक्षम करण्याचे मार्गदर्शन व सहकार्याचे कार्य करते। 2017 पासून सुरू असलेल्या या सक्षमीकरण उपक्रमांतर्गत ही 6वी कार्यशाळा होती। यामध्ये CSR, सामाजिक जबाबदारी, सर्वेक्षण व नेतृत्व विकास यासारख्या विविध विषयांवर केंद्रित सत्रे आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमात सहभागी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अशा व्यासपीठांची गरज अधोरेखित होते। ग्रामायणच्या या प्रयत्नामुळे सेवा संस्थांना अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शक पद्धतीने कार्य करता येईल असा विश्वास ग्रामायण संस्थेचे सचिव संजय सराफ यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी संजय सराफ, ग्रामायण प्रतिष्ठानचा सेक्रेटरी। ग्रामायणची ही एक दिवसीय सामाजिक संस्थांची कार्यशाळा आहे। त्याला आजच्या भाषेमध्ये एनजीओ म्हटलं जातं। 44 एनजीओंनी या कार्यशाळेकरता आपलं नाव नोंदवलं। जवळजवळ 40 संस्था या ठिकाणी उपस्थित आहे। विदर्भातल्या अगदी गडचिरोली जिल्ह्यापासून तर नागपूरच्या दुरून दुरून आलेल्या संस्था, ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर इथल्या सुद्धा संस्था याभागी सहभागी झालेल्या आहे। 20च्या वर नागपुरातल्या स्थानिक संस्था या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहे। आणि ग्रामायणनी आपल्या कार्यपद्धतीप्रमाणे स्वतः एनजीओ म्हणून काम न करता एनजीओच्या मदतीकरता जे काम करायला पाहिजे, एनजीओच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याकरता आणि एनजीओच्या टू बिल्ड एनजीओ म्हणजे एनजीओच्या सक्षमीकरणाकरता जे काम करायला पाहिजे ते काम ग्रामायण करतं। आणि या सक्षमीकरणाच्या प्रकल्पाअंतर्गत हा एक जवळपास 6वा एपिसोड म्हणा किंवा 6वा कार्यशाळा आपली चालू आहे। 2017 पासून आपण ग्रामायणच्या कार्यशाळा घेतो आहे। विविध कार्यशाळा विषय केंद्रित पण आहे, कधी CSR केंद्रित आहे, कधी सोशल आस्पेक्ट, सोशल चेंजचा जो हे आहे असेसमेंट आहे त्याच्यावर आधारित आहे, कधी सर्वेक्षण आधारित आहे। अशा विविध विषय केंद्रित कार्यशाळा आपण ग्रामायणमध्ये घेत असतो। विविध एनजीओज त्याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि हा प्रतिसाद पाहता या कामाची किती आवश्यकता आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। धन्यवाद। नमस्कार। आजचं जे कार्यशाळा होती ती विशेष करून ज्या एनजीओ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यातल्या त्यात CSR प्रोजेक्टसोबत काम करतात त्यांचा अनुभव आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याच्यावरती बऱ्यापैकी चर्चा झाली। आणि त्यांचे जे काही बारीक-सारीक समस्या होत्या, त्यांच्या काही क्वेरीज होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही याच्या वर्कशॉपमधून केला। बरीचशी माहिती त्यांना नव्हती ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या वर्कशॉपमधून आम्ही केला आणि पुढेही अशीच ही प्रक्रिया सुरू राहील। आणि जे लोक याला आलेत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।